रॅलीमध्ये कुठल्याही प्रकारचं दगडफेक झाली नाहीये किंवा काय असं? नाही, बघा रॅलीच्या बाहेर काय दगडफेक झाली असेल आजूबाजूला, आपसात कुणाचे मतभेद असतात, बरोबर आहे का, त्यांचे आपसात झाले असतील तर हे जे प्रकार तुम्ही सांगता ना, ठीक आहे ना, होऊ शकतो बाजूला, पण ते मिरवणुकीतच झालं तर असं हे मी मानायला तयार नाही. असतील तर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज दाखवा. हा, आजूबाजूला झाल्यात, बाजूला आपसात काही ग्रुप एकमेकात भिडलेले आहेत, ते ग्रुप कोण आहेत, काय आहेत, त्यांचा जात धर्म काय हे कोणालाही माहित नाही. मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाले, त्या व्हिडिओबद्दल तुम्ही काय सांगाल? सोशल मीडियावरती व्हिडिओ झाले आपलं पाहायला जेही व्हिडिओ व्हायरल झाल्यात, बघा एक तर दगडफेकीचे वगैरे असे व्हिडिओ नाही आहेत. जे व्हिडिओ व्हायरल झाल्यात ते सगळे राजकीय स्टंटचे व्हिडिओ व्हायरल झाल्यात असं मी स्पष्टपणे सांगतो. कारण जर राजकीय स्टंट नसते तर ठीक आहे ना, तुम्ही पोलिसांना पण पोलिसांचं काम करून द्याल नाही. शेवटी पोलीस अटकाव हे सगळ्यांना करणार आहेत ना, कुठल्या एका समाजाला करू शकतात का? सगळ्या समाजांना करायला लागेल. जे जे लोक कोणी अशा प्रकारची चुकीची वर्तणूक करत असेल तर ते सगळ्या लोकांना थांबवणं, त्यांच्यावर कारवाई करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी चोखपणे पार पाडलेलं आहे ना. आणि असं चोखपणे कर्तव्य पार पाडल्यानंतर अशा कर्तव्यदक्ष एखाद्या अधिकाऱ्याला जर तुम्ही रातोरात काहीही न होता तुम्ही बदली करता, काय प्रकार घडला भिवंडीत ते तर सांगा. आपण डीसीपीची भेट घेतलेली, त्यावेळेला डीसीपीला काही सूचना दिलेल्या, काय नेमका सूचना दिलेल्या आणि त्यानंतर नाही बघा, सूचना म्हणजे एवढाच फक्त विषय होता की भिवंडीतील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून चालू आहे. पद्मानगरची 4 दिवसापूर्वीची घटना होती, त्याच्यानंतर किरकोळ अशा 1-2 घटना घडल्या होत्या. तर शेवटी भिवंडी हा संवेदनशील शहर आहे आणि ह्या शहरात कुठल्याही प्रकारचा काहीही दंगा किंवा फसाद होता कामा नये आणि हे सगळं कंट्रोल करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. आणि काही गोष्टी ज्या आपल्याला कळतात समजतात त्या आपण पोलिसांपर्यंत पोहोचवणं हे आमचं देखील काम आहे. आणि म्हणून तशा प्रकारचं पोलीस आयुक्त साहेब होते, डीसीपी साहेब होते, जॉईंट सीपी होते, सगळ्यांसमोर ती गोष्ट झाली की साहेब काही घटना घडतात, काही घडवल्या जातात, तर याच्यावर आपण जातीने लक्ष द्या आणि या भिवंडीत शांतता कशी राहील, कायदा सुव्यवस्था कशी राहील याकडे आपण जातीने लक्ष द्या. त्यांच्यावर गंभीर आरोप केले म्हणण्यापेक्षा मी आरोप करताना माझ्या आरोपात नेहमीच तथ्य असतो. कपिल पाटलांची पार्श्वभूमी तुम्ही पाहिली तर तत्कालीन 2006ला योगेश पाटील तत्कालीन आमदार असताना त्याच्या घरात घुसून त्याच्या आईवडिलांवर हल्ला झाला. हल्लेखोरांनी सुद्धा कपिल पाटलांचं नाव सांगितलं. बरं, मनोज म्हात्रेचा जी हत्या झाली तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असं सीसीटीव्ही फुटेज, त्या हत्येची चौकशी तरी कुठं झाली व्यवस्थित? त्या याच्यात मी मध्येही बोललो होतो, आताही सांगतो, जो प्रमुख आरोपी होता प्रशांत म्हात्रे, त्याच्यात प्रशांत म्हात्रे आणि सुमित पाटील यांचे त्या 5 दिवसात किती कॉल आहेत ते पहा आपण. हत्या होण्या अगोदर आणि हत्या झाल्यानंतर देखील याची चौकशी होणार नाही का? हे सगळ्या अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्ही पद्मनगरला अशा केसेस अनेक दाखल झाल्या नाहीत यांच्या दहशतीमुळे. आणि म्हणून सांगतो, मी जे आरोप करतोय, कपिल पाटलांनी निवडणुकीच्या काळात तुम्ही पाहिले नाही का, सगळ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसहित त्या बूथच्या निवडणूक अधिकाऱ्यांसहित सगळ्यांनी शिवीगाळी केली. भाई, ही कुठली दादागिरी आहे? हे जे मी बोलतोय हे याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत, हे खूप जबाबदारीने बोलतो. ठीक आहे, याच्या पुढे देखील आज थोडा विषय बदली करतो, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता मी 4 दिवसापूर्वी आयुक्त साहेबांनी एक पत्र दिलेलं आहे. भिवंडीत जो काही ड्रग्सचा सुलसुलाट चालू आहे, आपल्याला कल्पना असेल 4 ऑगस्टला 800 करोडचा ड्रग्स भिवंडीत पकडला गेला. आज त्या घटनेला कमीत कमी 45 ते 50 दिवस व्हायला आले, परंतु एका देखील भिवंडीच्या व्यक्तीची चौकशी झाली नाही. 800 करोडचा ड्रग्स भिवंडीत येतो म्हणजे भिवंडीतील कोणाचा तरी हात असेल. मी स्पष्ट माझ्या पत्रात उल्लेख केलेला आहे की एक कोणीतरी मोठा नेता, त्याची मुलं ह्या ड्रग्ससाठी भिवंडीत कामाला मुलं ठेवलेले आहेत, कामावर, हा बिझनेस करण्यासाठी. आणि ही गोष्ट म्हणजे आमच्या भिवंडीवाल्यांसाठी खूप चिंतेची गोष्ट आहे.
कारण काही लोक पैशासाठी, स्वार्थासाठी आमच्या भिवंडीकरांचं जे पुढचं भविष्य आहे, जी आमची तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीला व्यसनाधीन करण्याचं काम करत आहे. त्याचं देखील पत्र दिलेलं आहे आणि 2 ते 3 दिवसात मी DCP साहेबांना देखील ते पत्र देणार आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. मी नुसतंच टीका नाही करत. काही गोष्टीत मर्यादा पाळली गेली पाहिजे. पैसा सगळ्यांना कमवायचा आहे, परंतु तो कशा प्रकारे कमवला गेला पाहिजे याचं देखील भान सगळ्यांनाच असायला हवं. ठीक है, धन्यवाद. में जो भी दुर्घटना हुई और फिर गणपति बापा की विसर्जन मेरुदंड की हो या फिर उसके बाद शाम के टाइम पे कम से कम 5 से 6 जो मुस्लिम समाज के युवा थे उनको भी मारा गया, रिक्शा जलाई गई, ऐसी जो भी घटना घटी है वहाँ पे, वो सब घटना निंदनीय है. और ये घटना घटने से पहले भी मैं DCP साहब को मिला था और उसी दिन दोपहर को भी मिला था. आयुक्त साहब भी वहाँ पे थे. ये सभी जो घटनाएं हो रही थी वो सभी इंफॉर्मेशन मैंने उनको दे दी और फिर उनको बताया भी कि यहाँ पे माहौल कहाँ से खराब हो रहा है या खराब किया जा रहा है मालूम नहीं, पर आप स्ट्रिक्टली एक्शन लो. ये जब मैंने बोला, फिर उसके बाद जो भी घटना घटी, इसके बाद भी भिवंडी में ना दंगा हो पाया ना कुछ भी हो पाया. मतलब इसका पूरा कंट्रोल पुलिस ने किया, जिसने बहुत अच्छी तरह से ये काम किया. आपने देखा होगा 3 महीना 4 महीना पहले भी जो इलेक्शन हुई थी भिवंडी की, उसमें भी आपने देखा होगा कितना माहौल खराब हुआ था. सेंटर के मिनिस्टर कपिल पाटिल ने तो कोई पुलिस ऑफिसर को गाली गलौज भी किया था, अधिकारियों को भी गाली गलौज किया था. इसके बावजूद भी ये सब इलेक्शन हो या अभी का माहौल हो, सब अच्छी तरह से कंट्रोल हुआ था. उसके बाद जो कल रात को DCP साहब का तबादला हो गया, ये बहुत निंदनीय और सबके लिए शर्मनाक बात है. क्योंकि अगर पुलिस उनका काम अच्छी तरह से कर रही है, पूरी जिम्मेदारी के साथ कर रही है, और पूरे देखो भिवंडी आपको मालूम है संवेदनशील जिसको बोला जाता है, तो यहाँ कभी भी भड़का उड़ सकता है. और शायद किसी की मंशा भी थी, पर ये पुलिस ने अच्छा काम करके ये सब कंट्रोल किया, तो उसके बदले में उनका तबादला किया गया. ये पूरी निंदनीय बात है. पहले तो मैं वहाँ का खासदार होने के कारण मैं सरकार का ही निषेध करता हूँ कि अगर कोई अच्छा काम कर रहे हैं और आप उनको ये सजा दे रहे हो तो ये गलत है. मामा, जिस तरीके से दंगा को होने इनके तबादले को जो किया गया उसको रोकने की कोशिश की. जरूर मैं खुद आज ही पत्र देने वाला हूँ, कमिश्नर साहब को भी देने वाला हूँ, मिनिस्टर मतलब होम मिनिस्टर उनको भी देने वाला हूँ. क्योंकि गलत ही बात है ना, जिन्होंने भिवंडी में इतना बड़ा इलेक्शन के टाइम पे हो, अभी हो, इतना अच्छा कंट्रोल किया, तो उनको ये सजा मिलनी गलत बात है. पद्मानगर की जो बात हुई, जहाँ 100% हिंदू एरिया ही है, तो वहां पे जो दुर्घटना घटी, हो सकता है कोई विक्षिप्त आदमी हो जिन्होंने किया रहेगा, तो उसके बाद में किसी एक पार्टी का नारा देना, कोई एक अलग नारा देना, ये गलत बात है ना. पहले तो पुलिस को अपना काम करने दो. ये पूरी सभी घटनाओं की पुलिस जांच कर रही है, अच्छी तरह से जांच कर रही है, सभी CCTV फुटेज चेक कर रहे हैं. तो इसमें देखो, जो भी जिसने भी ये किया है वो तो गिरफ्त में आने वाला है, ये तो बात पक्की है. पर उनकी जांच पूरी होने से पहले उनका तबादला किया जाता है, तो इसके आगे जाके कोई भी ऑफिसर आया तो इसकी जांच कैसे करेगा? जिसको आप निष्पक्ष बोलते हैं, वो जांच कैसे होगी, वो तो बताओ. तो इसके लिए ये सब जो है ये गलत बात है. इसका तो निषेध भी करता हूँ और मेरी पूरी मांग रहेगी हमारे पूरे भिवंडी वालों की तरफ से. देखो, हम लोग इतने साल भिवंडी में एक साथ रह रहे हैं, पूरे भिवंडी में अमन और शांतता है, कहीं पे कुछ भी दंगा या आपस में कुछ भी नहीं हो रहा है. और ऐसा जरा सा भी कुछ हुआ तो हम सब मिलके वो आपस में बैठ के सॉल्व करते हैं. तो ऐसे जो घटना अभी सब घटी है, आप भी देख रहे हो, मीडिया से भी मेरी रिक्वेस्ट है, जो भी घटना होती है, जैसे पथराव हुआ या जो भी हुआ, कोई तो बोला कि पथराव की फुटेज है, ऐसा नहीं है.
क्योंकि पथराव जो हुआ वो किसी को भी लगे नहीं, ना बापा की मूर्ति को भी नहीं लगा है, तो पत्थर गया कहाँ पे? तुम्ही समर्थन करता? जास्तीत जास्त ठीक आहे, 2 ते 3 महिन्याचा विषय आहे. नंतर सरकार बदली झाल्यावर आम्ही करणारच आहोत ना. मध्यंतरी आपल्या डीसीपीची बदली हा राजकारणाचा भाग आहे का? तुमची पुढचे काय पाऊल असतं डीसीपीच्या? बघा, डीसीपी साहेबांची जी बदली झालेली आहे हा राजकीय भाग आहे. कारण आपण पाहिलं असेल, ज्यांनी दंगल होता होता थांबवली, कायदा सुव्यवस्था चोखपणे पार पाडली, आणि त्यांना बक्षीस काय? तर बदलीचं बक्षीस. आणि म्हणून पोलीस आयुक्तांकडं, गृहमंत्री महोदयांकडं मी पत्राद्वारे मागणी देखील करणार की अशी व्यक्ती, असे जबाबदार अधिकारी यांची खरी भिवंडीत आवश्यकता आहे. कारण भिवंडी खूप संवेदनशील शहर आहे आणि या शहरात अशा प्रकारचे अधिकारी असणे ही आमची सगळ्यांची गरज आहे. आणि अशा परिस्थितीत जर अशा प्रकारे कारवाई केली गेली तर ती चुकीची कारवाई आहे. आणि म्हणून माझी स्वतःची मागणी असेल की पुन्हा त्यांना त्या पदावर रुजू करावा, जेणेकरून भिवंडीची शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राहील. म्हणजे भिवंडीत कोणाचा तरी हात असेल का नसेल का? भिवंडीत एकाही व्यक्तीची अजून चौकशी होत नाही. तुम्ही समजून घ्या. म्हणून मी बोललो, भिवंडीतील एक मोठा नेता आणि त्याची मुलं हा व्यवसाय करतात आणि म्हणूनच आज पोलिसांवर तो मोठा दबाव आहे. कारण 800 करोडचा भिवंडीत माल येतो आणि कोणाचीच चौकशी होत नाही, म्हणजे भिवंडीत माल कसं येईल मग? असं